नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही एकमेकांच्या प्रेमात तर पडलेले आहेत, पण तरीसुद्धा एकमेकांना अजूनही प्रेमाची कबुली मात्र दिलेली नसते. ईश्वरीने प्लॅनिंग केलेलं असतं, पण राकेशच्या मूर्खपणामुळे ईश्वरीला अर्णवला सरप्राईज काही देता येत नाही. त्यामुळे ईश्वरी अर्णवला जी काही प्रेमाची कबुली देणार असते, ते मात्र राहूनच गेलेलं असतं. पण आता प्रेक्षकांनो, ईश्वरीला अर्णवच्या मनामध्ये तिच्याबद्दल काय आहे हे जाणून घ्यायचं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता त्या क्षणाची वाट बघत असते जेव्हा अर्णव स्वतःहून तिला आधी प्रपोज करेल. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा अर्णवला आपल्या मनातली गोष्ट सांगणार असते. पण घरातले लोक मात्र जेव्हा अर्णव ईश्वरीला बघत असतात, तेव्हा सगळ्यांना कळत असतं की या दोघांचं एकमेकांवरती आता किती जास्त प्रेम आहे. आणि हीच गोष्ट प्रेक्षकांनो राकेश, लावण्या आणि वल्लरी या दोघांनासुद्धा खटकत असते. वल्लरीला इथे ईश्वरीचा राग येतो, कारण ईश्वरी त्या घरामध्ये आलेली असते सून म्हणून. पण त्याचबरोबर सुप्रियाचं नातंसुद्धा राज शिर्केंबरोबर जोडले गेलेलं असतं. आणि सुप्रिया एकमेव अशी व्यक्ती आहे जिला वल्लरीच्या कारस्थानाबद्दल माहिती आहे. 17 वर्षांपूर्वी वल्लरीने इथे अर्णवच्या आई वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं असतं. वल्लरीनेच सुप्रियाला इथे प्याद बनवून इथे अर्णवच्या वडिलांना उद्ध्वस्त करून टाकलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, हे सत्य जर सुप्रियाने सगळ्यांना सांगितलं तर माझं भांडं फुटेल या भीतीने इथे वल्लरीला ईश्वरीला घरातून बाहेर काढायचं असतं. आणि त्यासाठी ती एवढं प्लॅनिंग करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी या दोघांमधलं वाढणारं हे प्रेम बघून वल्लरीला भीती वाटत असते की हे दोघे जण जर कायमस्वरूपी एकत्र आले, एकमेकांना प्रेमाची कबुली दिली, तर मात्र माझं काही खरं नाही. मग ईश्वरी अर्णवला एकमेकांपासून वेगळं करणं कठीण होऊन बसेल. एकतर अर्णवचा सगळ्यात जास्त विश्वास या ईश्वरीवरती बसत चाललेला आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं तर त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं माझ्यासाठी कठीण होऊन बसेल. तेव्हा इथे वल्लरीने प्लॅन केलेला असतो की आता फक्त ईश्वरीला नाही दाखवायचा हा फोटो, आता हा फोटो सगळ्या राज शिर्केंना दाखवायचा. जेव्हा सगळेजण हा फोटो बघतील ना, तेव्हा होईल या घरामध्ये मोठा धमाका. सगळे राज शिर्के एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरलेच नाही पाहिजे, असं आता वल्लरी म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता वल्लरीने प्लॅन केलेला असतो. इथे सुप्रिया आणि अर्णवचे वडील यांचा जो फोटो आहे तो ती आता प्रोजेक्टर स्क्रीनवरती दाखवणार असते. जेव्हा इथे सगळेजण प्रोजेक्टर स्क्रीनवरती काही व्हिडिओज बघत असतात, अर्णव ईश्वरीचे फोटोज बघत असतात, तेव्हा इथे वल्लरीसुद्धा आपल्याकडे असलेले फोटो आता प्रोजेक्टर स्क्रीनवरती सगळ्यांना दाखवणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो, हा वल्लरीचा प्लॅन मामांच्या लक्षात आलेला असतो. आणि म्हणूनच इथे मामा वल्लरीवरती लक्ष ठेवून असतात. त्यांनी योग्य वेळेवरती ते फोटोज डिलीट करून टाकलेले असतात. आणि त्याचबरोबर पेनड्राईव्हसुद्धा गायब केलेलं असतं. आणि त्या पेनड्राईव्हमध्ये रमाकांत काका आणि सुप्रियाचे जे फोटोज असतात ते आता डिलीट करण्यात आलेले असतात. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचे फॅमिली फोटोज असतात. त्याच्यामध्ये आकाशच्या लहानपणाचे फोटोज असतात, इथे अंजलीच्या लग्नाचे फोटोज असतात. तेव्हा इथे मामांनी योग्य वेळेवरती पेनड्राईव्ह गायब करत ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा संसार वाचवलेला असतो आणि वल्लरीचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, ईश्वरीने ठरवलेलं असतं की ह्या राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची. तेव्हा ती अर्णवला इथे जबरदस्तीने त्याच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करायला सांगते. तर इथे अर्णववरती झालेल्या हल्ल्याची आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवण्यात आलेली असते. आणि ज्या लोकांनी त्याच्यावरती हल्ला केला आहे त्या लोकांना आता CCTV फुटेजमध्ये बघण्यात आलेलं असतं. आणि ते गुंड जिथे कुठे दिसतील त्यांना तुम्ही अरेस्ट करायचं, असं आता ईश्वरीने सांगितलेलं असतं.
तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने कंप्लेंट केल्यानंतर लगेचच त्या गुंडांचा शोध सुरू होतो आणि त्या आता गुंडांना पकडलेलं असतं. त्यांची धुलाई केल्यानंतर अर्णववरती हल्ला करण्यामागे कारण काय, हे कारस्थान कुणी करायला सांगितलं होतं, तेव्हा प्रेक्षकांनो त्या गुंडांनी राकेशचं नाव घेतलेलं असतं. आणि राकेशचं नाव घेतल्यानंतर इथे आता अर्णवने राकेशची धुलाई करत त्यालासुद्धा पोलिसांना सांगून आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. अशा पद्धतीने अर्णवने राकेशचा बाजार उठवलेला असतो. अंजलीला काहीही कळून न देता बाहेरच्या बाहेर राकेशला अरेस्ट करण्यात आलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, राकेशने आता गुंडांना पाठवलेलं असतं, त्यामुळे अर्णव ईश्वरी दोघेजण घरी येतात. पण अर्णवला कळलेलं असतं की ते गुंड राकेशने पाठवलेले आहेत. ईश्वरी घाबरलेली असते. अर्णववरती हल्ला करण्यात आलेला असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मला पूर्णपणे खात्री आहे की हे काम त्या राकेशचं आहे. राकेशनेच आपल्या दोघांना एकत्र जात असताना बघितल्यानंतर तो खूपच जास्त जलेस झाला असेल. आपण दोघांनी एकत्र कुठेही जाऊ नये अशी त्याचीच इच्छा आहे. बाकी हे कारस्थान दुसरं कुणी करू शकणार नाही. राकेशने आपल्या दोघांना एकत्र बघितल्यानंतरच त्याने हा प्लॅन तयार केला होता की आपण डेटवरती न जाण्यासाठी त्या गुंड लोकांना त्याने आपल्याला मारण्यासाठी पाठवलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती अर्णवला मिठी मारते आणि म्हणत असते की सर सॉरी, मी तुम्हाला घेऊन जायलाच नको होते. तरीसुद्धा आईने नमूताईला सांगितलं होतं की ईश्वरी, अर्णवला कुठेही जायला सांगू नकोस, काहीतरी अघटित घडणार आहे. आणि सर शेवटीला घडलं. आपण गेलो नसतो तर तुमच्या डोक्यात मार बसलाच नसता. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, पण आपलं सरप्राईज. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सरप्राईज मी तुम्हाला नंतर कधीतरी देईन, पण आधी आपण आता घरी जाऊया. अजून तुमच्यावरती कुठलंही संकट यायला नको. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मला पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्याच्या मागे राकेशच आहे, कारण राकेशलाच आपल्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही आहे. आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी तो आतोनात प्रयत्न करतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते की त्याला तर त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी घरी आल्यानंतर सगळेजण विचारतात की काय झालं, तुम्ही दोघेजण लगेच आलात. तेव्हा अर्णव म्हणतो की लगेच यावं लागलं, पुढे आम्हाला जाताच आलं नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अरे पण तुम्ही दोघेजण जरा लवकरच आलात, इतक्या लवकर सरप्राईज देऊन झालं का? तेव्हा राकेश म्हणतो की आमचं सरप्राईज हे पूर्ण झालेलं नाही आहे. मी सिंदूर मला नंतर सरप्राईज देणार आहे. तेव्हा आम्ही दोघांनी डिनर केला आणि लगेच आम्ही निघून आलो. तेव्हा अर्णव ईश्वरी आता राकेशबद्दल काही बोलत नाही आणि त्याच्यावरती झालेल्या हल्ल्याबद्दलसुद्धा काही बोलत नाही, कारण इथे अंजलीला त्रास होईल. पण इथे आता अर्णवने मामाला घडलेला प्रकार सांगितलेला असतो. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की मला वाटलंच होतं, हा राकेश काही शांत बसणार नाही, तो काही ना काहीतरी काड्या काढणारच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळे राजेशिर्के एकत्र असतात. तेव्हा प्रोजेक्टरवरती आता काही जुने जुने फोटोज वगैरे लावलेले असतात. सगळेजण त्या मेमरीजमध्ये छान रमलेले असतात. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की बरं झालं या दोघांना बाहेर काही एकत्र जाता आलं नाही. आता मी एक काम करते, हीच ती वेळ आहे. ते फोटोज आहेत ना, ते आता मी सुद्धा एका पेनड्राईव्हमध्ये घेते आणि ह्या आता प्रोजेक्टर स्क्रीनवरती लावते. कुणाला माझ्यावरती संशयसुद्धा येणार नाही की हे फोटोज मीट लावलेले आहेत म्हणून. तेव्हा इथे वल्लरी जाते, ते फोटोज घेते आणि त्याचे आता फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढते आणि ते आता पेनड्राईव्हमध्ये टाकून ते पेनड्राईव्ह तिने प्रोजेक्टरला लावलेलं असतं आणि ते फोटोज ती स्क्रीनवरती लावणार असते. हे सगळं करत असताना मामांचं तिच्यावरती बारीक लक्ष असतं. मामा म्हणत असतात की वल्लरी, तुझा हा प्लॅन मी कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. आणि पेनड्राईव्हमध्ये ते फोटो ती आता घेत असताना मामांनी सगळं बघितल्यानंतर वल्लरी 2-3 मिनिटांसाठी थोडी इकडे तिकडे होते. तेव्हाच प्रेक्षकांनो, मामांनी ते फोटोज आता डिलीट करून टाकलेले असतात. ते फोटोजच त्या पेनड्राईव्हमध्ये ते येऊ देत नाही आणि त्याच्या जागी त्यांनी आपल्या मोबाईलमधले काही फोटो आता सेंड करून ठेवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी जेव्हा ते पेनड्राईव्ह लावते, ती म्हणते की ह्याच्यामध्ये सुद्धा छान छान फोटोज आहेत, हे पण आपण आता बघूया. जुने जुने फोटोज आहेत.
आणि तेव्हा प्रेक्षकांनो तिने आता फोटोज दाखवायला सुरुवात केलेली असते आणि तेवढ्यातच तिला आता वाटतं की आता सुप्रिया आणि रमाकांत काका यांचे सुद्धा फोटोज येतील, पण तसं काही होत नाही. आता आकाशच्या लहानपणाचे फोटो यायला सुरुवात होते. त्यानंतर अंजलीच्या लग्नाचे काही फोटोज असतात, अर्णवचे फोटोज असतात. हे फोटो बघितल्यानंतर ईश्वरीला खूप आनंद होतो. तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी म्हणत असते की ते फोटोज कुठे गेले. ती जाते आणि आता चेक करत असते, पण प्रेक्षकांनो ते फोटो आता गायब झालेले असतात. मामांना माहिती असतं वल्लरी काय करण्याचा प्रयत्न करते, म्हणूनच त्यांनी वल्लरीचा हा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. कारण त्यांना ही गोष्ट माहिती असते अर्णव ईश्वरी हे दोघे एकमेकांवरती किती प्रेम करतात आणि जे काही घडलं होतं त्याच्यामध्ये सुप्रियाची काही चुकी नव्हतीच आणि इथे ईश्वरीची तर अजिबातच चुकी नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा संसार वाचवण्यासाठी इथे मामांनी ते फोटोज गायब करून टाकलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी आता पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते. त्याचबरोबर इथे आता अर्णव ईश्वरीने पोलीस कंप्लेंट केलेली असते. ईश्वरी म्हणते, सर त्या गुंडांच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करायची तुम्हाला माझी शपथ आहे. तेव्हा अर्णवने ईश्वरीसाठी पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि ज्या एरियामध्ये त्याच्यावरती हल्ला करण्यात आलेला असतो तिथल्या आजूबाजूचे CCTV फुटेज अर्णवने पोलिसांना चेक करायला सांगितलेले असतात. तेव्हा पोलिसांनी चेक केल्यानंतर कोण कोण गुंड होते हे आता बघण्यात आलेलं असतं आणि त्यांचा शोध सुरू केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो राकेशला ही गोष्ट माहिती नसते की अर्णव ईश्वरीने पोलीस कंप्लेंट केली, पण इथे पोलिसांनी आपली शोध मोहीम सुरू केल्यानंतर एका गुंडाला पकडल्यानंतर दुसरा गुंडा सापडतो, मग तिसरा गुंडा सापडतो. तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर शहानिशा करण्यासाठी ईश्वरी अर्णवला बोलावलेलं असतं. ईश्वरी अर्णव पोलीस स्टेशनला जातात आणि खात्री करतात तेव्हा ते तेच गुंड असतात ज्यांनी अर्णवला मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ईश्वरी म्हणते, लाज नाही वाटत तुम्हाला? पैशांसाठी एखाद्या माणसाचा जीव घ्यायला तयार होतात का तुम्ही? किती पैसे हवे होते तुम्हाला? अर्णव सरांनी डबल पैसे दिले असते, पण हे काम करायची काही गरज नव्हती तुम्हाला. माझा संसार उद्ध्वस्त करायला निघाला होतात. लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं करताना? आणि ईश्वरी आता त्यांच्यावरती हात उगारते, इतका तिला राग आलेला असतो. तेव्हा इथे पोलीस त्यांना मारायला सुरुवात करतात आणि म्हणतात, हे बघा आत्ताच्या आत्ता सांगा हे कुणी करायला सांगितलं होतं? अर्णव म्हणतो, तुम्हाला विनाकारण मार खायची गरज नाही आहे. तुम्ही हे सगळं पैशांसाठी केलं मला माहिती आहे, पण कुणाच्या सांगण्यावरून केलं ते फक्त नाव सांगा. मी तुम्हाला अरेस्ट करून ठेवायला सांगणार नाही. मी स्वतः तुमच्यावरची केस मागे घेईन. फक्त आम्हाला खऱ्या गुन्हेगाराचं नाव हवं आहे आणि उलट मी तुम्हाला पैसे देईन, हे सुद्धा मी तुम्हाला प्रॉमिस करतो. तेव्हा प्रेक्षकांनो गुंड लोकांना आता मार खायचा नसतो, त्याच्यामध्ये अर्णवने ऑफर केलेले असतात पैसे. तेव्हा ते म्हणतात की हे सगळं आम्हाला त्या राकेशने करायला सांगितलं, राकेश निकम. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेशचं नाव कळल्या अर्णव म्हणतो की हा तोच व्यक्ती आहे ज्याच्यावरती मला संशय होता. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की तुम्हाला मी इन्स्पेक्टर जो नंबर देतोय त्याला फोन करा आणि पोलीस स्टेशनला बोलावून घ्या आणि म्हणा की आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला या, नाही आला तर आम्हाला घरी यावं लागेल. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब आता राकेशला फोन करतात आणि म्हणतात की लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या, नाही आला तर आम्हाला घरी यावं लागेल. तेव्हा इथे राकेश म्हणतो, त्याची गरज नाही आहे, मी लगेचच येतो आहे, पण काम काय आहे ते सांगितलं जात नाही. तेव्हा राकेशला आता माहितीसुद्धा नसतं की अर्णव असं काही करण्याचा प्रयत्न करत असेल, पण हे सगळं अर्णव ईश्वरीच्या सांगण्यावरून कळत असतो. कारण ईश्वरीला वाटत असतं की आपण त्याला काहीच जर बोलत नाही, त्याच्या विरोधात काही ॲक्शन घेत नाही, मग त्याचं हे विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. तेव्हा इथे राकेश पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या गुंड लोकांना बघून घाबरतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश बाजूला बघतो, अर्णव ईश्वरीसुद्धा बसलेले असतात. तेव्हा इथे राकेश म्हणतो की मला काय इथे बोलावलं? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही अर्णव राजे शिर्केवरती या गुंडांना सांगून हल्ला करायला सांगितलं होतात, असा कबुली जबाब या गुंडांनी दिलेला आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मी खरंच काही नाही केलं आहे. तेव्हा इथे गुंड लोक म्हणतात की तुमचा नंबर आहे आमच्याकडे आणि त्यांनी माझ्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर चेक केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो राकेशच्या विरोधामध्ये त्या गुंडांनी साक्ष दिल्यानंतर पोलीस आता राकेशला अरेस्ट करतात आणि अर्णवने सांगितलेलं असतं, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ह्याला जेलमध्ये सडवायचं. अगदी एखाद्या गुन्हेगाराला जसं ट्रीट करताना तसं यालासुद्धा ट्रीट करा, असं अर्णवने सांगितलेलं असतं.
यापुढे आमच्या विरोधात जाताना किंवा आम्हाला त्रास देताना 10 वेळा विचार करायचा, असं आता अर्णवने राकेशला पोलिसांच्या समोरच धमकी दिलेली असते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्णवला त्रास देणाऱ्या राकेशला शेवटीला ईश्वरीने आता छान पद्धतीने जेलमध्ये पाठवलेलं असतं. त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असतो.